कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. सर, टोरंटो सारखा प्रकल्प येतोय जिथे पोटलपाली येते, तिथे सुद्धा निसर्ग, साई डोंगर आहे. तो सुद्धा जल प्रकल्प, वीज विद्युत प्रकल्प असल्यामुळे तिथे सुद्धा डोंगर जो आहे सगळा पोखरून जाणार आहे. तुम्ही आम्ही श्वास आता घ्यायचा कुठे? सगळ्यात महत्वाचं ते आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये वन खात्याची जमीन त्या ठिकाणी टोरंटोमध्ये जाणार आहे. खाजगी जमीन ते निगोशिएट करून घेत आहेत, परंतु वन खात्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणारी जमीन जी आहे त्याला पर्यायी जमीन कोकणामध्ये आणखीन कुठेतरी दिलेली आहे. खरं म्हणजे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही एवढं मोठं वृक्षतोड करणार आहात, इथलं पर्यावरण बिघडवणार आहात, तर याच तालुक्यामध्ये कुठेतरी तुम्ही त्याच्या परिसरामध्ये ती जमीन घेऊन त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणं आणि संगोपन करणं, संवर्धन करणं हे गरजेचं असताना म्हणजे आग रामेश्वरीनं बंब सोमेश्वरी, झाडं इथली तोडणार, जंगल इथलं नष्ट करणार, पर्यावरण इथलं बिघडवणार आणि हे कोकणामध्ये झाडं लावणार, हे काही पटत नाही. म्हणजे आपली झाडं रत्नागिरी नाही, म्हणजे आम्ही रत्नागिरीला श्वास घ्यायला जावं लागेल मला उद्या. चुकीचं आहे. ज्या तालुक्यामध्ये एवढी मोठी वनसंपदा नष्ट केली जाणार आहे, प्रकल्पाची शासनाला गरज असेल तेवढीच झाडं, तेवढंच मोठं वृक्षारोपण या ठिकाणी अगोदर करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस कोंढण्याकरता आपण जागा दिली त्यावेळेस सुद्धा सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये ती जागा त्या एजन्सीने घेतली आणि त्या ठिकाणी सरकारनं पैसे भरले. त्यावेळी जलसंपदा विभागाकडे ते काम होतं आणि वृक्ष लागवडीपासून तर पुढे 10 वर्ष त्याची निगा राखेपर्यंत, वाढेपर्यंत त्यावरती होणारा खर्च सुद्धा त्यांच्याकडनं घेतला गेला. हीच आपली मागणी आहे की वृक्षतोड जर इथली होणार असेल तर ती वृक्ष लागवड या ठिकाणी तालुक्यामध्ये व्हायला हवी, आजूबाजूला व्हावी आहे. म्हणजे लोकांचा जो काही आज त्यावरती राग व्यक्त केला जातोय तो चुकीचा नाही. पर्यावरण प्रेमी असतील किंवा सामान्य माणूस असेल, म्हणजे पर्यावरण प्रेमींनाच फक्त पर्यावरण हवंय आणि सामान्य माणसाला पर्यावरण नकोय का? तर आपल्याला जर का जगायचं असेल, भावी पिढी जर का आपल्याला या ठिकाणी ठेवायची असेल आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला पर्यटनाला चालना द्यायची असेल तर ही सगळी वनसंपदा ह्या तालुक्यामध्येच, परिसरामध्ये कुठेतरी निर्माण केली गेली पाहिजे आणि याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. धरणामध्ये तुम्ही ज्या प्रकल्पामध्ये झाडं नष्ट करण्याच्या अगोदर ती लागवड झाली पाहिजे. यावरती खऱ्या अर्थानं मागणी आपली आहे. वेगवेगळ्या प्रकारे सर्व पक्षांनी मागणी केलेली आहे, परंतु कुठे त्यांच्या मागणीला दाद दिली जात नाही असं वाटतंय. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.